अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडतील। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। या अर्थसंकल्पात लाडकी बहीण, मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा होणार आहे। दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ बैठक पार पडेल आणि दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल। राज्यातला शेतकरी वर्ग देखील या अर्थसंकल्पाकडे फार अपेक्षेने पाहतोय। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहुयात यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमक्या अपेक्षा काय आहेत। अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। तुम्ही शेतकरी आहात, काय अपेक्षा आहेत तुमच्या? 3-4 एकर शेती आहे माझ्याकडे। कारण शेतकऱ्यावर फारच वाईट दिवस आलेले आहे। खत घ्यायला जाव, GST CST ती कमी व्हायला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। आता आम्ही कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज माफ व्हायला पाहिजे या अधिवेशनामध्ये, अशी आमची विनंती आहे सरकारला। याकडे 2-4 एकर शेती आहे, तर दरवर्षी या कापसाला भाव नाही, मकाला भाव नाही, शेतकरी एकदम असा अडचणीत आलेला आहे। हा साहेबांनी हा प्रश्न सोडावा, एवढेच माझं सांगणे आहे। अर्थमंत्री आहेत, ते बजेट सादर करणार आहेत, अर्थसंकल्प सादर करणार आहेत, काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडनं? अपेक्षा म्हणजे सर्वच अपेक्षा आहे, मालाला भाव पाहिजे आणि ह्या बियाणे वगैरे हे महागाईची झाले आहे, हे कमी पैशात मिळायला पाहिजे साहेब। काय तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहे? काय सर, शेती म्हणजे आता सध्या शेती करायची म्हटल्यानंतर विषय असा झाला, खत बियाणे याचे दर जे दुकानदार लोक आहे हे वाढून देत आहे। आणि दुसरा विषय असा झाला, निसर्ग पाहिजे तसा साथ देत नाही, हमी भाव भेटायला पाहिजेत। त्यानंतर जे बियाणे हे योग्य दरात भेटायला पाहिजेत, खत हे योग्य दरात भेटायला पाहिजेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाला हा हमी भाव पाहिजे आणि त्यांना हमी भाव तर पाहिजेच, पण या व्यतिरिक्तही बियाणं आणि खतेसुद्धा यांच्या भावावर सुद्धा नियंत्रण असण्याची अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।